मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट करावी असं पुण्यातील अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मवियाला आव्हान दिलं होतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे, तुम्ही आरक्षण का देत नाही असा सवाल आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारलेला आहे। पण बंधू भगिनींनो, जे काही आंदोलन चाललंय, मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाही आहे। माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे। आणि सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे, या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा। तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का, तुमचं समर्थन आहे का? एकदा हे स्पष्ट करा। ही दुटप्पी भूमिका सोडा। चित भी मेरी पढ़ भी मेरी, खड़ा तो मेरे बाप का, ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोडा। और राज्य सरकार तुमचं, केंद्रात तुमचं सरकार, तुम्ही द्या ना आरक्षण। तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे? अदानीला जमिनी विकून देऊन राहिलेत महाराष्ट्राच्या, तर आम्हाला विचारून देतात आज। महाराष्ट्र लुटून दिला जातो, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये पाठवले जातात, त्यावेळेस का आम्हाला विचारून देतात का? जे काय आश्वासन तुम्ही दिलेत मराठा समाजाला असेल, धनगर समाजाला असेल, गोवारी समाजाला असेल, त्या आश्वासनाची पूर्तता तुम्हाला करायची आहे। आणि म्हणून आपलं दुसऱ्यावर झटकायचं नाही, हे पाप तुम्ही करू नका, हा सल्ला आम्ही या ठिकाणी देतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।